विनय, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही बीकेसीच्या इथे आहात. आपण बघतोय दृश्यांमधनं प्रेक्षकांना दाखवलं की किती मोठ्या संख्येनं धारावीच्या इथं कार्यकर्ते जमलेले आहेत. म्हणजे नुसतं उद्धव ठाकरे गट नाही तर इतर 14 छोटे मोठे पक्ष, काही संघटना देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकेल. तिथं या मोर्चाला उद्धव ठाकरे संबोधित देखील करतील. काय परिसरात बीकेसी मध्ये चित्र आहे? नक्कीच आपण पाहिलं की हा मोर्चा जरी धारावीकरांसाठी असला तरी तो मुंबईकरांसाठी देखील आहे. कारण त्याचाच महत्त्व, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवसेनेचं हेच म्हणणं आहे की धारावीमधले जे काही 57,000 झोपडीधारक आहेत, जे पात्र झोपडीधारक आहेत, आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जे काय अपात्र झोपडीधारक देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हा जवळपास 1 लाख लोकांच्या घरांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर जो TDR आहे मुंबईचा, TDRचे अधिकार देखील अदानीला देण्यात आले. त्यामुळे उद्या मुंबईची डेव्हलपमेंट आहे ती देखील डेव्हलपमेंटचे त्यावरती परिणाम होऊ शकतो असं म्हणणं शिवसेनेचं आहे. आपण पाहतो की ते आता मिलिंद नार्वेकर आणि त्याचबरोबर अनिल परब हे जे नेते आहेत शिवसेनेचे ते देखील उपस्थित झालेले आहेत. आपण अनिल परब यांच्याशी बोलूया. सर, काय नक्की म्हणाल की जसं आपण म्हणतोय की धारावीकरांचा हा साठी मोर्चा असला तरी तो मुंबईच्या विकासासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा हा मोर्चा आहे? याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की हा मोर्चा जरी धारावीसाठी असला तरी याच्यामध्ये बरेचसे विषय अंतर्भूत आहेत. मुंबईच्या विकासावरती परिणाम करणारे देखील बरेच गोष्ट आहे. कारण याच्या म्हणजे जो निर्माण होणारा, जनरेट होणारा TDR, हा सगळा TDR धारावीतनं निर्माण होणारा TDR हा अडाणींकडे जाणार आहे. आणि तोची सक्ती आहे की पहिला तो अडाणींकडनं विकत घेतला पाहिजे. म्हणजे मुंबईतले बाकीचे जे विकासक आहेत, ज्यांना TDR विकास घ्यायचा आहे, त्यांना पहिलं अडाणीकडे जावं लागेल आणि नंतर मग बाकीच्या मार्केटमध्ये जावं लागेल. त्यामुळे त्यांची सक्ती अडाणीची TDR विकत घेण्याची हे मुंबईच्या विकासाला हानिकारक आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही TDR बँक हीच सरकारची असायला पाहिजे. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्य सरकारच्या ज्या बाकीच्या म्हणजे म्हाडा असेल किंवा सिडको असेल यांनी अनेक शहरं वसवलेली आहेत आणि अनेक इमारतींचा किंवा विकासामध्ये मोठा वाटा यांचा आहे. सरकार यांच्या बाबतीत विचार का करत नाही? आपली भूमिका देखील तीच आहे. सरकार आपल्या मित्राला मदत करते. आमचं म्हणणं असं आहे सरकारने स्वतः याचा विकास करावा, म्हणजे लोकांच्या मनात हे प्रश्न राहणार नाहीत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला 400 स्क्वेअर फीटाची मागणी जी केली होती ती उद्धव ठाकरे स्वतःहूनच केली होती. आता उद्धव ठाकरे 400 वरून 500ची केली. यामागचा त्यांचा हेतू काहीतरी वेगळा आहे. हा अडथळा आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला. मध्ये सरकारने आमच्या समोर बसावं, लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. लोकांचं समाधान झालं तर ह्या प्रकल्पाला विरोध करायचं काय कारण नाही. कारण धारावीचा विकास व्हावा ही आमची मागणीच आहे. सरकार याबाबत म्हणजे तुमच्याशी चर्चाच करायला मागत नाही. सरकारने तो विषय उचलून अडाणींच्या घशात टाकलेला आहे. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे. या प्रकल्पाची सरकारची जबाबदारी काय आहे? BTD चालचा प्रकल्प आपल्या काळामध्ये जो पूर्णत्वास आला होता किंवा त्या प्रकल्पाला सुरुवात झाली होती ती ही देखील म्हाडाच्या बाबतीत झाली होती. सरकार त्या बाबतीतला विचार केलाय? आमचं पुन्हा तेच म्हणणं आहे की सरकारने याच्या बाबतीमध्ये हा प्रकल्प स्वतःकडे घ्यावा आणि स्वतः तो प्रकल्प करावा अशी आमची वारंवार मागणी आहे. नक्कीच आपण पाहिलं की शिवसेनेचे जे म्हणणं आहे ते प्रामुख्याने त्यांचं म्हणणं आहे की सरकारने हा प्रकल्प पूर्णपणे हातात घ्यावा. ज्या पद्धतीने BTD चालचं डेव्हलपमेंट होते तशाच पद्धतीने म्हाडा असेल त्या अशा संस्थांकडून हा प्रकल्प जर झाला तर एक विश्वासार्हता राहणार आहे. कारण अदानींच्या बाबतीत आमच्यामध्ये विश्वासार्हता नाही आहे. नुसतंच धारावी नाही आहे तर आता आणि TDR हा सगळे अदानींकडे जाणार आहेत. त्यालाच ठाकरे गटाचा विरोध आहे. आपण बघितलं आमदार अनिल परब यांनी अगदी ठाम विरोध केलेला आहे. सरकारनेच प्रकल्प करावा असल्याचं म्हणणं आहे. आपण थेट जाऊया पुण्याचा T जंक्शन.